पैसे नाही, चिंता नाही, मोफत उपचार घ्या। शहापुरात भगवान महादेव सांबरे क्रिस्टल केअर रुग्णालयाचे लोकार्पण। शहापूरमध्ये अनेक वर्षांपासून अत्याधुनिक सुविधा असलेल्या रुग्णालयाची वाणवा होती। दुर्गम भाग असल्याने त्यातल्या त्या ठिकाणी महागड्या खाजगी रुग्णालयांमध्ये गरिबांना उपचार घेणेही शक्य नसल्याने उपचाराअभावी लोकांचे जीव जात होते। जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी ही गरज लक्षात घेऊन शहापूरमध्ये आधुनिक सुविधा असलेले भगवान महादेव सांबरे क्रिस्टल केअर रुग्णालयाचे नुकतेच मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण केले। या रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे, जे रुग्णालयाचे अधिष्ठाता पद्मश्री तात्याराव लहाने, न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे उपस्थित होते। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी निवडणुकीत शब्द दिला होता की शहापुरात 120 खाटांचे रुग्णालय उभारण्यात येईल। निवडणुकीत पराभूत होऊनही इतक्या मोठ्या स्वरूपात वचनपूर्ती केली जात असल्याने निलेश सांबरे हे वेगळेच रसायन आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होते, असे आमदार किसन कथोरे यांनी म्हटले। तर या रुग्णालयामध्ये गोरगरीब जनतेला कोणतीही जात धर्म न बघता मोफत उपचार देण्यात येतील, असे निलेश सांबरे यांनी आपल्या भाषणात म्हटले। क्रिस्टल केअर रुग्णालय यापूर्वीही कार्यरत होते, पण आर्थिक विवंचनेमुळे ते चालवणे डॉक्टर अमोल गित्ते यांना शक्य नव्हते। त्यामुळे निलेश सांबरे यांनी त्या रुग्णालयाला जिजाऊ रुग्णालय बनवून सर्वांसाठी मोफत आरोग्य सुविधा दिली। या रुग्णालयात कोणतेही कॅश काउंटर नसेल, तसेच कोणत्याही मोठ्या आजारासाठी 1 रुपयाही खर्च येणार नाही, अशी माहिती निलेश सांबरे यांनी दिली। ठाणे जिल्ह्यातील किंवा इतर जिल्ह्यातील गरीब गरजू रुग्णांनी या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिजाऊ संघटनेकडून करण्यात येत आहे। आरोग्य विभागामध्ये खऱ्या अर्थाने चांगलं पाऊल, धाडसी पाऊल आज निलेश सांबरे यांच्या माध्यमातून पडलेलं आहे। एवढं मोठं हॉस्पिटल मोफत चालवणं हे सोपं काम नाही। खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारची सेवा करण्याच्या भूमिकेतून निलेश सांबरे यांनी खूप मोठं पाऊल टाकलेलं आहे आणि मनापासून त्यांचं अभिनंदन यासाठी केलं की अशा प्रकारचं कोणीही कधी अशा प्रकारचा विचार करत नाही। शासनाची सुद्धा मोफत हॉस्पिटल आहेत, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला किती अडचणी निर्माण होतात। एवढं मोठं हॉस्पिटल सगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया इथं केल्या जातील आणि त्याचा फायदा हा केवळ शहापूरला नाही तर पूर्ण पालघर आणि ठाणे जिल्ह्यामधल्या सगळ्या सर्वसामान्य जनतेला होईल असं मनापासून त्यांना ग्रामीण भागातील जनता तिन्ही विधानसभेमध्ये मुरबाड राहू दे, शहापूर राहू दे, भिवंडी ग्रामीणमध्ये त्यामध्ये मला लीड मिळालेला आहे। जे कुठे शहरामध्ये जिजाऊचं काम उद्या कमी पडलं असेल किंवा कुठेतरी जाती धर्माच्या नावाने मतदान झालं असेल तिथे मी पोहोचलो नव्हतो, त्यामुळे जरी पराभव दिसत असला तरी मी स्वतः मानतोय का माझा विजय झालेला आहे का या तालुक्याने 74,000 मताधिक्य मला दिलेले। बाजूच्या मुरबाड विधानसभेमध्ये मुरबाड तालुक्यामध्ये 61,000 मताधिक्य दिले, बाजूला भिवंडी ग्रामीणला 64,000 दिलेले आहे। त्यामुळे इथल्या समाज बांधवांची सेवा करणे माझं पहिलं कर्तव्य आहे। या अगोदर 25 आरोग्य क्लिनिक आपण शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सुरू केलेले आहेत। आज डॉक्टर गीतेंच्या कृपेने हे रुग्णालय रेडीच मिळालं, त्यामुळे आजपासून इथे सेवेचा संधी मिळालेली आहे। आणि मी नुसतं लोकसभेपुरतीच नाही म्हणत तर अगदी रत्नागिरीपासून सिंधुदुर्गापासून तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील रुग्ण इथे उपचारासाठी येतील आणि ते बरे होऊन जातील हा आपल्याला विश्वास देतो। आपण पाहतोय का इथनं उद्या खिशात पैसे राहिले तरी ठाण्याला आपण पोहोचू शकत नाही, कारण ट्रॅफिक जीवघेणी ट्रॅफिक असते। त्या जीवघेणी ट्रॅफिकमुळे अनेक हजारो समाज बांधवांच्या मृत्युमुखी होत आहेत। सरकारी डॉक्टरमध्ये हॉस्पिटलमध्ये कधी मशीन असतात तर डॉक्टर नसतात, डॉक्टर असतात तर मशिनरी नसते। अशा वेळेस हे सर्व सोयी सवलती अगदी रक्तापासून सर्वच सोयी सवलती असणारे रुग्णालय आहे आणि रुग्णालय निःशुल्कपणे ज्याप्रमाणे पालघरमधील जडकोलीच्या रुग्णालय निःशुल्क सेवा करतात त्याप्रमाणे इथे निःशुल्क समाज सेवा। नव्या पर्वाची नवी सुरुवात झाली आहे, स्थानिकांना जनतेला काय आव्हान असेल? जनतेला आव्हान तेच आहे की येताना लिहिलेलं आहे का या अगोदर आपण 70 वर्षात काय केलं माहिती नाही, परंतु यानंतर निवडणुकीला पैशाची अपेक्षा धरून आज पैसे निवडणुकीपुरती मिळतात पण तो जीव कायमचा जात असतो। त्या उपचाराची व्यवस्था जिजाऊने केलेली आहे। मुलांच्या चांगल्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे की शिकून मुलं चांगल्या अधिकारी बनतील अशा प्रकारची व्यवस्था जिजाऊने केलेली आहे की ज्याच्या 8 CBSE शाळा आहेत त्या तालुक्यामध्ये आणखीन 2 CBSE शाळा वर्षभरात पूर्ण होतील। तर आपली पुढची पिढी उच्च शिक्षित झाली पाहिजे, त्यातून डॉक्टर, इंजिनियर, IITला झालेले इंजिनियर, न्याय प्रक्रियेतील न्यायाधीश
एवढंच नाही तर CA आणि चांगले अधिकारी होते अशा प्रकारची व्यवस्था जर जिजाऊने केलेली आहे तर निव्वळ तुम्ही भाजीसाठी पैशासाठी म्हणून निवडणुकीसाठी विकले जाऊ नका. बाबासाहेबांनी सांगितलं जोपर्यंत आपण विकले जाल तोपर्यंत या देशामध्ये कधीही लोकशाही आहे असं मानणार नाही. तरी लोकशाही जर आपल्याला आणायची आहे तर आपण बघताय आमची निवडणूक राहू दे किंवा आताची विधानसभा निवडणूक राहू दे तर जर चांगलं काम केलं तर समाज बरोबर असतो. समाजानेही तुमच्या फायद्यासाठी विकलं न जाता कायमस्वरूपी जो शिक्षण चांगल्या जे आपला जीव वेळीत वाचवतो त्या आरोग्य व्यवस्थेच्या पाठीमागे उभं राहतो.